नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत नवीन मिरचीचे भाव आणि मिरची नवीन बाजारात आले म्हणजे आशापुरा स्टोर्स मध्ये नवीन मिरची दाखल झालेली आहे परवाच। तर आजचे भाव आपण जाणून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला मसाला करताना नक्कीच त्याचा फायदा होईल आणि माहिती सुद्धा जाणून घेऊया। आपला व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे आपलं ठाणा स्टेशनला तुम्हाला वेस्टला यायचंय। तुम्ही ठाणा पश्चिमेला उतरलात ना, इथे बघा या बाजूने पुढे इथे बस स्टँड आहे। इथे तुम्हाला ठाण्यात कुठेही जायचं असेल तर तुम्हाला इथून बस उपलब्ध होतील। इथून पश्चिमेला उतरलात तर तुम्हाला इथे पुढे ऑटोची सुविधा आहे किंवा तुम्ही चालत सुद्धा येऊ शकता। इथे पुढे तुम्हाला हा ऑटो स्टँड आहे जिथून तुम्हाला ठाण्यामध्ये कुठेही जायला ऑटो मिळतील। ठाणे जांभळी नाकाला तुम्ही बोलायचं आणि ऑटो करू शकता किंवा तुम्हाला मी चालत कसं यायचं ते दाखवणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा आहे ना, तिथून पुढची गल्ली ही पकडायची। तुम्हाला ब्रिज वरून तुम्ही 1 नंबरच्या दिशेने ह्या बाजूला आलात ना, तुम्ही ब्रिज वरून सुद्धा खाली उतरू शकता किंवा तुम्ही असंही खालून येऊ शकता। कारण तुम्ही खाली उतरलात तर तुम्हाला हे कुंजविहार रेस्टॉरंट लागेल आणि तीच पुढे गल्ली तुम्हाला पकडायची। जर वेस्टर्न लाईन वरून मग भाईंदर बोरिवलीवरून आलात का हा बस डेपो आहे। बस डेपोच्या समोर आहे कुंजविहार स्वीट्स। हे बघा एसटी डेपो आहे, समोर आहे स्टेशन। एकदम इझी असं आहे, तुम्ही चालतच तुम्ही येऊ शकता मार्केटमध्ये। हे पुढे गेल्यानंतर दिसतंय ना ते नागरिक स्टोर आहे। ही गल्ली तुम्ही पकडलं ना तर सरळ तुम्ही मार्केटमध्ये येऊ शकाल। कुठे तुम्हाला वळायचं नाही, लेफ्टला पण नाही आणि राईटला पण नाही वळायचं। नंतर आपण आलोय बघा इथे ठाणे नगर पोलीस स्टेशन। तहसीलदार यांचं कार्यालय आहे आणि मामलेदाराची प्रसिद्ध अशी मिसळ आहे। असंच तुम्हाला सरळ पुढे यायचंय। ही बघा हा रस्ता पुढे पुढे जांभळी नाक्याला जातो। चालत आला तो उत्तमच आहे कारण खूप गर्दी असते, गाडी पार्किंगची जरासा प्रॉब्लेम होतो इथे, म्हणून तुम्ही चालत आलात ना तर बरं होईल। म्हणजे तुम्हाला मार्केटचं पण खरेदी करता येईल। मोठं असं जांभळी नाक्याचं हे मार्केट आहे बघा। श्री कौपिनेश्वर मंदिर आणि पुढे बघा हे श्रीहरी साड्यांचं शोरूम आहे। कौपिनेश्वर मंदिरामध्ये पण तुम्ही दर्शन घेऊ शकता। आहे कुमार कलेक्शन आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस चौकी, त्याच्या विरुद्ध दिशेला ही आहे पूजा गल्ली। आणि या पूजा गल्लीतून तुम्ही पुढे गेलात का समोरच तुम्हाला मार्केटची गल्ली भेटेल। तर आपण आता पूजा गल्लीतून पुढे जाऊया। स्टोर्स आणि हे बघा हे समोर दिसताना ते महात्मा फुले मंडई आहे। तर आपण स्टेशन पासून आलो तर तुम्हाला इथे 15 मिनिटं लागतील येईपर्यंत। आणि ही बघा समोर आहे पूजा गल्ली आणि हे सुद्धा इथे मार्केट दिसतं ना तुम्हाला। इथे सगळं फळभाज्या वगैरे तुम्हाला सगळं प्रकारचं साहित्य इथे एकत्रच मिळणार आहे। आणि हे महात्मा फुले मंडई आहे। ही पहा पूजा गल्लीच्या अगदी पूजा गल्लीतून तुम्ही समोर आलात ना, काही गल्ली जाते ही मसाला मार्केटला जाते। इथे तुम्हाला बघा कांदा बटाटा लसूण पासून सर्व साहित्य मिळणार आहे। आणि असंच तुम्ही या गल्लीतून पुढे पुढे गेलात का पुढे तुम्हाला सगळी मसाल्याचं मार्केट लागेल। तर जानेवारी महिन्यातच आता बघा नवीन मिरची यायला सुरुवात झाली आणि आपल्या आशापुरा स्टोर्स मध्ये नवीन मिरची आलेली आहे। आणि हे आहे आमचं मसाला मार्केट, ठाण्यातील प्रसिद्ध असं। बघा छान प्रकारे मिरच्या, मला सगळीकडे मार्केट लाल लाल असं दिसत असेल। या गल्लीतून तुम्ही पुढे आलात ना तर ह्या बाजूला सुद्धा मसाला मार्केट आहे बघा। इथे सुद्धा दुकानं दिसतील तुम्हाला, ह्या बाजूला आहेत। आणि या बाजूला बघा सर्व मिरची खुडण्याचं काम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात आहे। पाहू शकता शेड टाकलेली आहे कारण ऊन लागतं आणि ते मिरची वाळवली पण जाते, स्वच्छ केली जाते। नमस्कार प्रवीणजी, आणि सांगा बरं आजचे मिरचीचे दर काय आहे सांगा आणि ही मिरची कोणती ते पण सांगा। ही गंटूर मिरची आहे, गंटूर। बरं, म्हणजे तिखटाला असते पण ते जास्त नाही, मीडियम तिखट असते। आणि या वर्षाची नवीन मिरची आहे ही हिरवी दांडी आहे। ही आपण साफ करून ठेवतो ना? हो, साफ करून नवीन मिरची आहे, 1 नंबर मिरची आहे गंटूर। ह्याचा तिखटाला असते ना ही मिरची, जास्त तिखट नाही। आणि पांडी पण म्हणतात ना हिला, गंटूर। ही बघा हिला पांडी मिरची म्हणून पण म्हणतात, कुठे गंटूर म्हणतात। तर अशा पद्धती अनिगिरी बेडगी मिरची, अनिगिरी बेडगी मिरची। बरं, वर्षभराचा कलर राहतो लाल आणि या वर्षाची नवीन आहे।
बरं, ही अणिगिरी बेडगी मिरची बघा केवढी आहे, म्हणजे लांबी बघा, आणि देठ काढलेली आहे म्हणून ती अशा प्रकारे दिसते. नवीन आहे, या वर्षाची नवीन आहे, जुनी नवीन. नाहीये. बरं, सर्व मिरच्या नवीन आलेल्या आहेत आपल्याकडे. आणि ही कोणती आहे? ही काश्मीरी आहे. ही काश्मीर आहे बघा. थोडीशी आपल्याला ना काश्मीर आहे आणि बेडगी थोडीशी अशी लांबट असते, आणि बघा ही असते काश्मीरी. काश्मीरी सर्वात महाग मिरची म्हणता येईल ना. काय किंमत आहे याची? काश्मीर 480 रुपये या वर्षाची नवीन. बरं, ही 480 रुपये. ही बघा देठवाली पण मिळणार आहे ना. डेटवाली आहे भेटेल का ना आपल्याकडे थोडीशी? जशी पाहिजे तशी डेटवाली भेटते. बरं, देठवाली पण तुम्हाला हवी तर देठवाली पण आहे. आणि ही काश्मीरी कशी? ही काश्मीर 480 रुपये आणि इकडे 360 रुपये. आणि ही संकेश्वर मिरची आहे इकडे. संकेश्वरी बघूया आपण. ही चांगली क्वालिटीची आहे, 240 आहे. अजून स्वस्त पाहिजे 200 ला येणार. साधी बेडकी 200 रुपयाला आहे, आणि दुसरी हुबली बेडकी आहे बघा. ही बघा, हुबली बेडकी आहे. ही यावर्षी संकेश्वरी भाव मिरची. जास्त कमी झालाय, 280 रुपये किलो आहे. ही हुबळी बेडगी. हुबली बेडकी हे पण लाल भडक होतो. बरं, कलर बेडगी मध्ये बघा आपण ही हुबळी बेडगी बघितली, आणि ही अणिगिरी ही सगळ्यात मोठी असते. ही बघा, ह्याची साईज बघा थोडीशी वेगळी आहे, आणि त्याचा रंग पण बघा, म्हणजे तफावत असते थोडीशी. तुम्हाला हवी ती मिरची तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. बरं, ही आहे संकेश्वरी. आणि संकेश्वरी कशी म्हणाले तुम्ही किलो? 240 रुपये किलो. 240 रुपये. आणि स्वस्त मोठी काश्मीरी आहे. त्याच्यापेक्षा मोठी काश्मीरी. ही 600 रुपये किलो आहे. ही 600 रुपये. ही बघा, ही 600 रुपये किलो आहे, आणि ही 480 रुपये किलो. म्हणजे काश्मीरी मध्ये पण तुम्हाला किती प्रकार मिळतील? 4 प्रकार आहे. 4 प्रकार. आणि 300 वाली पण आहे. बघा, नोट करून घ्या, म्हणजे तुम्हाला हवी ती काश्मीरी आणि तुमच्या बजेटमध्ये चवीप्रमाणे तुम्ही इथे मिरची घेऊ शकताय. आणि ही साफ करून आम्ही ठेवतो. ही बघा, आता हे सगळं नवीनच आलेली गाडी आहे, आणि बाहेरून आणलेली कर्नाटकवरचा सगळा राज्यातला माल आम्ही इथे ठेवलेला असतो. नंतर तो साफ करून तुमच्यापर्यंत येतो. म्हणजे मिरची सगळी अशी दांडी सकट असते, नंतर ती साफ करून तुम्हाला मिळणार आहे. आणि ही कोणती आहे? रेशमपट्टी मिरची, रसगुल्ला मिरची बोलतात. रसगुल्ला सारखाच आकार आहे. थोडी टाकू शकतो मसालेदार, चवीला असते, आणि याला रंग चांगला येतो. रंग पण येतो छान. तिखट कमी असते. बरं, ही बघा अशा प्रकारे रसगुल्ला मिरची. रेशमपट्टी पण म्हणतात ना? रेशमपट्टी म्हणतात, रसगुल्ला म्हणतात. अच्छा, खानदेशी लोक रसगुल्ला म्हणतात. अच्छा, गुजराती लोक रेशमपट्टी. तर अशा पद्धतीने मिरच्या अजून पण बघूया आपण. चला आतमध्ये जाऊया. म्हणजे ती कोणती आहे? ही तेजा लवंगी मिरची ओरिजिनल. तेजा साधी पण येते, पण आपल्याकडे ओरिजिनल जास्त मिरची. साधी मिरची कुठली नाही ठेवत दुकानात. आसापुरामध्ये 1 नंबरच मिरची असते. चालू मिरची कुठली नाही ठेवत. आणि यावर्षी नवीनच बेस मिरची आली सर्व. ती कोणती बरं? ही काश्मीरी बेडकी मिरची आहे. काश्मीरी 400 वाली आहे. तुम्हाला 480 आपण आता ती बघितली. आपण 400 वाली आहे. आपण ही बघितली. आता 400 रुपये किलो वाली आहे. 400 वाली ही बेडगी आहे. बरं, ही बेडकी म्हणजे अणिगिरी बेडकी आहे मोठी. ती बाहेर दाखवली ना, त्याच्यातला दुसरा क्वालिटी आहे. दुसरी क्वालिटी, म्हणजे त्याच्यामध्ये पण क्वालिटी मिळणार. जे आपल्याला अणिगिरी बेडगी आहे त्याच्यामध्ये लांब आहे बघा. यापेक्षा मोठी आहे. बर, मस्त वाळलेली मिरची आपल्याकडे. एक बेडगी आहे, साधी बेडगी आहे, वाळलेली आहे. खनखनीत आवाज येतो. पूर्ण वाळलेली मिरची तुम्हाला इथे मिळणार, आणि स्वच्छ करून मिळणार आहे बघा. वाळलेली मिरची सगळ्या असे तुटते मिरची वाळलेली. आणि आपल्याकडे वाळलेली जी असते मिरची नेहमी उन्हामध्ये वाळून ठेवतो, साफ करून वाळून ठेवलेली असते. ही घंटूड आहे. घंटूर तोच आहे का प्रकार आपण आता बघितला? ते 240 वाला आहे. आपण ही बघितली तो हा जरा प्रकार वेगळा आहे, आणि एकदम खणखणीत आहे. तो थोडासा वल्ला असतात. त्याचा भाव कमी आहे. एकदम वाळलेलीच मिरची बघा. रंग छान येतो, आणि ही तिखटाला वापरतात. म्हणजे ज्यांना लवंगी नको ती वापरू शकतात. हे बघा, बेडगी मिरची वर्षभर कलर टिकतो याच्या. बेडगी मिरची तर पाहिजेच ना. हो, बेडगी पाहिजे. बेडगीवर मसाला नाही होत. वर्षभर चांगली बेडगी घेतली ना, तो मसाला टिकतो. रंग येतो छान, आणि चवीला पण छान. वर्षभर नवीनच पाहिजे. जुनी 2-3 वर्षाची मार्केटात भेटते. 200-250 ती नाही घ्यायची. बेडगी मिरची चांगली बघूनच घ्यायची. त्या फसवी भरपूर होते मिरचीची. स्वस्त मिरची आता 100 रुपये किलो पण बेडगी भेटते. ही चांगली बेडगी आहे. म्हणजे आपण चांगलं बघून मसाला करा वर्षभराची पाहिजे मिरची. बरोबर. आणि ही कोणती मिरची आहे? ही संकेश्वरी आहे. बरं, ही साधी संकेश्वरी 200 रुपये किलो वाली आहे. ही पण अशी तिखटालाच वापरतात ना? हा, तिखटाला चवीला थोडी असते. बरं, ओरिजिनल संकेश्वर नाहीये, पण ही एमपीची आहे, पण चालते. आली याच्यामध्ये हेच येते. ओरिजिनल संकेश्वर
कमी येते. पूर्वी हो ना, पूर्वी मिळायची आणि त्याची लांबी आता कमी झालेली आहे. आणि अशा प्रकारे मिरच्या, आता नवीन मिरच्या आलेल्या आहे मसाला करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला जर हवी असतील तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला हवी ती मिरची तुम्ही इथे घेऊ शकता. तर सगळ्या पद्धतीच्या मिरच्या आपण बघतोय. ही पण बरीच लांब अशी मिरची आहे. ही कोणती आहे? ही बेडगी मिरची आहे, साधी बेडगी बोलतात, 200 रुपये किलो आहे. साधी बेडगी. आपण आधी बघितल्या त्या एकदम उत्तम क्वालिटीच्या. अनेगिरी होती, उबडी बेडगी होती, हा. आता ही साधी बेडगी, खाली बेडगी म्हणतात. बेडगी मध्ये पण प्रकार आहेत आणि लांबी आहे बघा कशी, आणि त्याचा रंग बघा. थोडा कलर फिका येणार याचा. बरं, म्हणजे तुम्हाला हवी ती तुम्ही मिरची घेऊ शकता. नाहीये पण पिवळा कलर वर्षभर टिकणार. आणि ही कोणती? संकेश्वरी. संकेश्वरी आहे. संकेश्वरी बघा अशी बारीक असते आणि लांबीला असते. प्रत्येक मिरची ते वाळून आणि देठ काढून तुम्हाला मिळणार आहे आणि उत्तम दर्जाची आणि तुमच्या बजेटमध्ये. अच्छा, ही लवंगी, तेजा लवंगी. तेजा लवंगी बघा कशा पद्धतीने, म्हणजे गंटूर पेक्षा ना हिची साईज थोडीशी बघा बारीक असते, लई तिखट असते. म्हणजे प्रत्येक जण नाही वापरत. ज्यांना कमी तिखटाचं हवं ती लोक गंटूर वापरतात आणि ज्यांना तिखट उग्र स्वरूपात तर ही थोडी टाकली ना तर तुमची तिखटपणा तुम्हाला मिळणार आहे. कारण ह्याचा वापर खूप कमी होतो कारण उत्तम दर्जाचे आहेत. तेजा मिरची ना म्हणतात. बोराप्रमाणे आहे, तुम्हाला लांबून वाटेल की बोरच आहे. ही कशासाठी वापरतात? हे तडकेला डाळ तडका आहे. अच्छा, मसाल्यात वापरतात. तडक्याची खास मिरची आहे. मला रंग येतो. रंग नाही, तिखटाला असे आणि चवीला असे. खूप सुरेख. ही कशी किलो आहे? ही होलसेल मध्ये किलो घेते 700 रुपये, असा 80 रुपये 100 ग्रॅम. 80 रुपये 100 ग्रॅम आहे. आणि ह्याचा आपण दर सांगितला ना? नाही, ह्याचा नाही सांगितलं. ह्याचा काय दर आहे? ही 280 रुपये किलो आहे. 280 रुपये किलो. आणि ही रसगुल्ला? रसगुल्लाची तीच आहे आपली 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. जी आपण आतमध्ये बघितली तीच आहे. आणि तेजा लवंगीचा काय भाव बोललात? हे 320 वाली आहे, तिकडे 280 वाली, 240 वाली. 320 पासून तुम्हाला मग जशी घेऊ तशी क्वालिटी आणि तसा तिखटपणा मिळणार आहे ना आपल्याला. आणि ही कोणती मिरची आहे? ही संकेश्वरी आहे. ही कशी किलो? 240 रुपये. ही 240 रुपये. म्हणजे संकेश्वरी 3-4 प्रकार आहेत. 200 पासून आहे. बरं, 200 रुपयापासून तुम्हाला मिळणार आहे. मग तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. ही बघा संकेश्वरी कशी मिरची सर्व तुटणार आहे. सर्व ह्या नवीन आपल्याकडे. आणि हळद मध्ये काय युज करत नाही, पाणी वगैरे सगळे ओरिजिनल आणि रात्र असं साफ करून निवडून ठेवतो, स्वच्छ केलेला. आणि ही आपण जी आपली हळद आहे, हळद ही कोणती आहे? राजापुरी हळद आहे. ही राजापुरी. ही 220 रुपये किलो आहे. आणि ही सेलम हळद आहे, 280. सेलम हळद बघा. हळदीमध्ये सांगा बरं. हळदीमध्ये 4 प्रकार आहे आपल्याकडे. 220 ला राजापुरी, 240 ला साधी सेलम आणि एक्स्ट्रा सेलम बघा ही आहे 280. ह्याच्याची बारी 320 रुपये किलो. एकदम सुपर. आपले ह्याची रनिंग जास्त आहे, 320 वगैरे जास्त संपते. काय फरक असो? ह्याची टाकली ना पिवळी होते, एवढी महाग आहे. मसाल्यासाठी कोणती वापरायची? मसाल्यासाठी तर गोल हळद वापरायची, मसाल्यासाठी ही हळद टाकायची. ही गट्टा बोलतो त्याला. कुठल्याही मसाल्यात हे टाकायची, जेवढा हे टाकले चवीला असते. कारण की आपल्याला पिवळ्यासाठी तर हळद वेगळीच वापरतो आपण. बरं, याची काय किंमत आहे आता किलो? हे 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. हे स्वस्त असते पण मसाल्यासाठी छान असते. मसाल्याला ही वापरायची कारण मसाल्याचा कलर मग दुसरं मोडला नाही पाहिजे. बरं. आणि धण्यांचं काय? धणे 160 रुपये किलो आहे. इंदोरी धणे 160 रुपये किलो. छान एकदम साफ आणि एकदम चवीला. ह्याच्याशी एक्स्ट्रा पाहिजे 200 वाले आहे, 240 वाले. बघा असा बघायच्या खमान धनेला सुगंधी एकदम सुगंध आली पाहिजे, त्याला धने म्हणतात. धण्यामध्ये पण फसवलं जातं. तर तुम्ही धने पण असे छान पारखून घ्या, म्हणजे मसाला तुमचा उत्तम होईल. तुम्ही कुठूनही घ्या मसाला, मिरची चांगल्या प्रतीची घ्या, म्हणजे तुम्हाला वर्षभराचं हे बेगमी असते आपली साठवलेला मसाला तुम्हाला चांगल्या प्रकारे पदार्थामध्ये वापरता येईल. म्हणजे ओळखायला शिका मिरची कोणते. नुसतं कमी करा, कमी घ्या, कमी भावातलं बघायला जाऊ नका, कारण आपल्या शरीराला हे सगळं उपयोगी आहे, हो की नाही. आणि प्रमाण कलर मारले येतात, एकदम कलर मारलेला धने जास्त बाजारात विकतात ते बघून घ्यायचे. जास्त कलर वाले धने घ्यायचे. धण्यामध्ये एकच प्रकार आहे, सुगंध बघून घ्यायचे आणि हातात घासून घ्यायचे. नंतर कलर तुम्हाला वाटणार. त्याला कलर मारलेले धने भरपूर आहे, नायलॉन धने येतात, कलर मारलेले येतात. धनेमध्ये डुप्लिकेट भरपूर आहे. मिरची मध्ये तसाच चाललाय. हे 200 रुपये याच्याशी जास्त कमवून घ्यायला. अच्छा, हे बघा एकदम बारीक धनी आहे, एकदम गावरान धने आहेत. आणि तुम्हाला याच्यामध्ये 3-4 प्रकार मिळणार आहे. 160 आहेत, 200 आहेत.
आणि 240 वाली आहे. हे एकदम 240 सुगंध येणार आहे. हे पण छान म्हणजे तुम्हाला धने पावडर जरी करायची असेल तर नक्की तुम्ही तसं भेटणार हो सगळ्या पद्धतीचा एक नंबर शिवाय आपल्याकडे ठेवत नाही साधा माल काय पण. अच्छा आता आपण गरम मसाला पण बघूया. हळद तर समजली तुम्हाला, ही 3 प्रकारची आहे ना? 4 प्रकारची हळद आहे. 220, 240, 280, 320. मग ही आता समजा हळदच नुसती करायची पावडर तर आपण काय देऊ शकतो? सेलम जेवढी टाकली ना तेवढी थोडीशी टाकली तरी. आपण सेलम बघूया. हे बघा सेलम, ही सेलम आहे ना? ही वाली ही किती किलो म्हणाले? कशी किलो? 300 वाली आहे, 320 वाली. 320 वाली आणि 300 वाली. ही बघा, हे बघा फरक बघा त्याच्यामध्ये. आणि ही वाली 320 वाली. ही 320 रुपये वाली आहे. म्हणजे हळदीमध्ये पण 3-4 प्रकार तुम्हाला मिळणार आहे. जे वेगळी पण हळद तुम्हाला वेगळी मशीन असते हळदीसाठी आणि भाजून आणि दळून मिळणार आहे. आणि मेन म्हणजे आपल्याकडे भाजून फ्री आहे. यावर्षी पण भाजून फ्री मध्ये देऊ. आशापुरा स्टोर्स मध्ये तुम्हाला आशापुरामध्ये भाजाचे 30 रुपये नाही घेणार, फक्त दळाचे 30 रुपये दळाचे म्हणजे पर केजीला. हा स्कीम यावर्षी ठेवलेली. गेल्या वर्षी खूप लोकांनी दिले ना. मेथीला सुगंध खमंग चांगली झाली. थोडासा किती बी तुम्ही वाढवा तरी ती मिरची मध्ये आतमध्ये थोडासा वलसर राहतो. ते भाजल्यावर मिरची टेस्टच वेगळं होतं. आणि भाजूनच घ्यायची बरोबर. आणि ती टिकली पण जाते, सुगंध छान येतो. आणि आपल्याकडे जी मशीन आहे ती आगीवर भाजलं जातंय, इलेक्ट्रिक मशीनवर नाही. ते तुम्हाला मी पुढे दाखवते की भाजून कसं मिळणार आहे. आणि 30 ग्रॅम काय घट निघते ना? 50 ग्रॅम एका किलोला. भाजून दळून 50 ग्रामच घट येते. ते वजन करून घेणार ना, वजन करून देणार. बरं आपण आता गरम मसाला बघूया. पण तुम्ही द्या मला. तुम्हाला आशापुरा स्टोर्स मध्ये बघा गरम मसाले सुद्धा उपलब्ध आहेत. काळा मिरी आहे आणि ही चक्री फुल आहे, दालचिनी 2 प्रकारचे आहे, हळद आहे, धणे पण आपण बघितले तर बऱ्याच प्रकारचे धणे तुम्हाला आमच्या दुकानात मिळणार आहेत. आणि राजापुरी खोबरं सुद्धा आहे. राजापुरी खोबरं तुम्हाला 220 ने आहे. आधी 240 होतंय बघा. काळी पाट बघून घ्यायचं म्हणजे तुम्हाला चांगलं हे टिकायला पण चांगलं असतं. हे उत्तम दर्जाचं तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला होलसेल भावामध्ये मिळतील. चिंच सुद्धा आहे आणि बऱ्याच प्रकारचे पापड पण असतात आपल्याकडे. लोणची सुद्धा तुम्हाला घरगुती मिळणार आहेत. आणि एरवी पण तुम्हाला घाई गडबडीत काही मसाले घ्यायचे असतील तर सगळे मसाले आहेत घरगुती. सँडविच मसाला पासून मालवणी मसाला आहे, धणे पावडर, म्हणजे तुम्हाला ताजंच सगळं मिळणार आहे आणि ते पण होलसेलच्या दरामध्ये. इथे ताई आल्यात, आपण त्यांना विचारूया. ताई तुम्ही किती वर्षापासून इथे? 15 वर्षापासून इथूनच मसाला नेतो. तुमचा कोणता मसाला? आमचा कोली मसाला. कोळी मसाला. आम्ही इथूनच मसाला नेतो. आमचे घरवाले होते तेव्हापासून आम्ही इथूनच मसाला नेतो. मी पण आमचे बाबा तर याच दुकानातून, त्यांना दुसऱ्या दुकानातला मसालाच पटत नाही. या मसाल्याची चवच वेगळी असते. आणि खास आहे म्हणजे आमच्या काकांना तर आम्हाला एवढं हे करायचंय ना, कारण काकांनी आम्हाला सगळ्या गोष्टीत म्हणजे सांगितलेलं आहे का हा मसाला कसा आहे, कुठला मसाला नेल्यावर कशी चव त्याची लागते. आणि लॉकडाऊन मध्ये तर आम्हाला घरपोच मसाला काकांनी बनवलेला आहे. 2-2.5 लाखाचा मसाला आम्ही नेला. तुम्ही नेला? 2.5 लाखाचा तिथं नेऊन सेल केला. म्हणजे लोक सांगायची आणायला येऊन नव्हती देत लोकांना. मग आम्ही फोन करून सांगायचो, मग ते आम्हाला पाठवून द्यायचे, रिक्षावाल्याला पाठवून द्यायचो आणि मग आम्ही मसाला घेऊन जायचो एवढा. त्याच्या प्रकारे ताई येतात आणि बरेच वर्ष असं घेत असतात, कारण की विश्वास असतो मसाला रोखी नाही. आम्ही असा फोन करून सांगितलं ना, भाऊ आम्हाला असा मसाला द्या, तरी ते बांधून देणार. आम्ही गिराकावरून पाठवतो जातीचा मसाला चांगला मिळतो. म्हणजे ते दुसऱ्यांना पण आपला अनुभव सांगतायत ताई. आणि त्यांना म्हटलं, त्याच बोलल्या की मला सांगायचं म्हणजे तुम्हाला हेल्प होईल की काय अनुभव आहे. आमचं नाव सांगतो, सगळे सांगतात राबाळ आहे इथं ठाण्याला जा, चंद्रकांत पाटीलचं नाव सांगा, आमचं नाव सांगा. आमचं नाव सांगून येतात लोक आणि मसाला घेऊन जातात. म्हणजे त्यांनी त्यांचा अनुभव आपल्याशी शेअर केला. आणि ताईंचा मसाला बघा किती प्रमाणात आहे, एवढा असतो त्यांचा नेहमी. म्हणजे त्या मुलींना सगळ्यांना एकत्र दळून देतात. याच दुकानातला असतो. तर असाच विश्वास राहू द्या. धन्यवाद. मसाला आता किती किलोचा दळून घेतला तुम्ही? आम्ही 7,000चा घेतलाय, कारण हा गणपतीसाठी घेतलाय. परत यायचंय आम्हाला. पावसाळ्याचा मसाला करायचा, परत यायचंय. जो मसाला तुम्ही घेणार आहात तो अशा प्रकारे भाजून मिळणार आहे तुम्हाला आणि तो सुद्धा फ्री मिळणार आहे. हे बघा, आगीवर तुम्हाला हा मसाला भाजून मिळेल म्हणजे तुम्हाला एकसारखा मसाला भाजला जाईल. हे बघा, याच्यामध्ये आता दादाने मिरच्या सुद्धा टाकल्यात. मिरच्या आणि गरम मसाला किती मिनिटामध्ये होईल?
तर अशा प्रकारे हा मसाला भाजला जातो बघा. म्हणजे तुमचं भाजण घरी न्या भाजा, त्यापेक्षा तुम्हाला इथे मसाला छान प्रकारे एकसारखा भाजलेला मिळणार आहे. अशा प्रकारे मसाला भाजलेला 5 ते 10 मिनिटं थंड झाल्यानंतर मग त्या मशीन मध्ये तुम्हाला दळून मिळतो. किती वेळा मसाला टाकतो? किती वेळा? 3 वेळा मसाला इथे टाकला जातो. नमस्कार. आपलं नाव नीता पाटील. आणि कुठून आहे तुम्ही? आम्ही भिवंडीवरनं रानाळवरनं. आता का म्हणजे मसाला किती किलोचा केला? आता मसाला आमचा 17-18 किलोचा झाला. एवढा मसाला? हो हो, दरवर्षी आम्ही इकडनंच घेतो. आणि हा लग्नाचा मसाला आहे आमचा. अच्छा. 2 मसाले बांधले आम्ही. एक लग्नाचा बांधला, एक घरचा बांधला. पण घरचा आमचा इकडचाच असते दरवर्षी. हो, छान किती वर्षांपासून आहे? आता गेले 9-10 वर्ष झाले आम्ही इकडनं नेतो. मला पण चांगला असते, रिजनेबल पण असते आणि क्वालिटी आम्ही वर्षभर ठेवतो. पण पुढच्या वर्षापर्यंत आमचा जसाच्या तसा. म्हणजे मिरचीची क्वालिटी आवडते? हो, मिरचीची क्वालिटी आणि टेस्ट वगैरे एकदम छान आहे. पहिल्यापासून जी आहे तीच आहे. हा, छान लागते. आपले असे वर्षानुवर्षाचे कस्टमर आहेत जे समाधानी आहेत आणि इतरांना पण तुम्ही सांगता ना? हो हो, आम्ही सांगतो म्हणजे की घ्या इकडनं चांगला होते. ताई पाठवत असतात त्यांच्या मैत्रिणींना वगैरे इथे. म्हणजे एक दुसऱ्यांना आपण सांगतो की कुठला आपला मसाला चांगला झाला तर आपण मैत्रिणी सांगतोच ना एकमेकींना. आणि दरवर्षी आम्ही इकडनं घेतो. पुढच्या वर्षीपर्यंत जसाच्या तसाच राहतो. हो, चेंज नाही होत. पाहिजे म्हणजे क्वालिटी आपली क्वालिटी चांगली. आम्ही दुसरीकडे आम्हाला आवडत घेतलेलं. ताई आता किती वेळ बसलेला? 1 तास वाट बघत होत्या पण कुठेच गेला नाही. बाहेरून फिरून आला, मग त्यांनी लग्नाचा मसाला घेतलेला आहे आपल्याकडे. तर आजच्या भागामध्ये आपण छान छान अशी माहिती घेतली आणि मिरच्यांचे दर कळलेले. आपल्याला नवीन मिरची बाजारात आलेली आहे म्हणजे तुम्ही मसाला करायला येऊ शकता. आणि स्कीम पण तुम्हाला कळलेली. मसाला तुम्हाला भाजून फ्री मिळणार आहे. 1 किलोला भाजायचे 30 रुपये आणि दळायचे 30 रुपये. तर तुमचे भाजण्याचे किती किलो असेल तर ते वाचणार आहेत. तर आणि बरेचसे गरम मसाले पण इथे चांगल्या उत्तम दर्जाचे तुम्हाला आमच्या दुकानात मिळणार आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गरम मसाला किती भाव आहे आणि त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी डिटेल्स मध्ये देणार आहे. तर तो सुद्धा लवकरच भागेल. पण मिरच्या दाखल झालेल्या आहेत त्या तुम्हाला कमीत कमी म्हणजे होलसेलच्या भावामध्ये. आणि यंदा ना मिरच्यांचे दर खूपच कमी झालेले आहेत, पुढे वाढू शकतात. तर तुम्ही नक्की विचार करू शकता. आणि आपल्या ठाणा मार्केटला या आशापुरा स्टोर्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बरेचसे येत आहेत आणि गेल्या वर्षीचे ग्राहक सुद्धा संतोषी आहेत, म्हणजे समाधानी असे आहेत. तर आजचा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर शेअर करा म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा माहिती मिळेल. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट सुद्धा करा कसा वाटला व्हिडिओ. आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.